प्रमोदजी, मला हे विचारायचं आहे की ग्रामीण क्षेत्र जे तुमचं जर पाहिलं तर आतापर्यंतचा इथे मोहगाव जिल्ह्यामध्ये काय काय विकास झाला आहे, मुख्य समस्या गावातली काय पाहिली जी की पूर्ण झाली आहे आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे गावाच्या विकासाला घेऊन? सर्वात महत्त्वाची आमची मुख्य समस्या जी होती शौचालयाच्या बाबतीमध्ये, म्हणजे प्रमुख समस्या होती गाव हागणदारी मुक्त करायची. त्याच्याकडे आमची झपाट्यानं वाटचाल चालू आहे. जवळपास आतापर्यंत गावामध्ये नवीन शौचालय 70-80 बांधून झाले आहे आणि काही जे उर्वरित लाभार्थी आहे त्यांना बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून इथली मुख्य समस्या काय दिसते गावातली तुम्हाला, जी पूर्ण आता करायचा प्रयत्न राहील तुमचं? ती मुख्य समस्या म्हणजे सांडपाण्याची आहे. जे बरेचसे जे लोक आहे गावातले लाभार्थी, त्यांचं म्हणजे नालीचं पाणी जे बाहेर जात आहे त्याची सांडपाण्याची व्यवस्था गावाच्या बाहेर काढण्याची प्रमुख समस्या आहे आणि त्याच्याकडे आमची वाटचाल सुरू आहे. त्या बाबतीत प्रयत्न सुरू आहे. पाणी आणि वीज या मुख्य समस्या असतात गावामध्ये, त्या पूर्ण झाल्या आहे का इथे? हो, राष्ट्रीय पेयजल अंतर्गत आमच्या इथे पाण्याची समस्या पूर्ण झालेली आहे. कारण गावातली जी जुनी पाईपलाईन होती ती ब्लॉकेज झाली होती 25 वर्षापूर्वीची. मागच्या 2-3 वर्षामध्ये राष्ट्रीय पेयजलचं काम पूर्ण झालं, नवीन विहिरीचं बांधकाम झालं आणि संपूर्ण गावात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. त्याच्यामुळे पाण्याची एक प्रमुख समस्या सॉल्व्ह झाली. आणि लोडशेडिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागील 2-3 वर्षापासून लोडशेडिंगची समस्या कमी झाली आहे. त्यामुळे तो प्रमुख समस्या नाहीच आहे, ती पाण्याची समस्या पूर्ण झाली. अजून एक प्रश्न विचारतो प्रमोदजी, वेगळा विदर्भ जर झाला तर ग्रामीणमध्येचा किती विकास होऊ शकतो? वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या बाबतीत मला फारसा अनुभव नाही आहे, पण प्रामुख्याने सांगतो आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्र अखंडित राहावा आणि तो राहावा. ठीक आहे प्रमोदजी, धन्यवाद.